नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आमच्याकडे पितृपक्षात या प्रकारची खीर केली जाते। तर पाऊण लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे आणि इथे अर्धा वाटी हे तांदूळ घेतलेले आहे। आता तांदूळ जो आहे तो सुवासिक वापरायचा आहे। हा मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता। दूध हे गरम करायला ठेवायचं आहे। हे तांदूळ छान असे गुलाबी भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, या प्रकारे गुलाबी हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। एका डिशमध्ये काढून त्यामध्ये पाणी घालायचं आहे व 2 पाण्यात हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अगदी थोडं पाणी त्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यासाठी मी एवढं असं खोबरं घेणार आहे, म्हणजे खीर ही छान होते। मिक्सरच्या भांड्यात हे कापलेलं खोबरं घालायचं आहे, विलायची पण घालायची आहे। हे मिक्सरला सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे सर्व बारीक केले आणि या पाण्यासकट हे तांदूळ टाकायचे आणि मिक्सरला एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत। यामध्ये अजून थोडंसं पाणी लागणार आहे। हे पहा, या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। इथे दुधाला उकळी आल्यानंतर हे सर्व बारीक केलेलं तांदळाचं आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचे आणि पटकन असं हलवायचं आहे, नाहीतर मग त्याच्या गाठी बनू शकतात। हे मिक्स झाल्यानंतर हे सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि यात उगीच थोडंसं पाणी टाकून हे पण धुवून यामध्ये टाकायचं आहे। हे पहा, एवढं हे पाणी मी यामध्ये टाकणार आहे। आता चांगली उकळी येऊ द्यायची आणि गॅस हा बारीक करायचा आहे। हे सर्व मिश्रण यामध्ये शिजलं गेलं पाहिजे। आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे। तर मी इथे साखर पाऊण वाटी घेतलेली आहे। अर्धी वाटी हे तांदूळ घेतले होते, पाऊण वाटी ही साखर घ्यायची आहे, म्हणजे त्यात लवंग पडली आहे बहुतेक। साखरेमध्ये लवंग ठेवते मी। ही लवंग चुकून त्यामध्ये पडली होती, काढून घेते। आवडीनुसार तूप घालायचं आहे। हे पहा, इथे ही खीर आता घट्ट घट्ट व्हायला लागलेली आहे। तर आता अजून होऊ द्यायची आहे तिला, म्हणजे तांदूळ हे चांगले शिजले जातात आणि खीर ही घट्टच चांगली लागते खायला। मी इतर वेळेस पण याच प्रकारे खीर बनवते, जर पोळीबरोबर खायची असेल खीर तर। ही खीर शिजून तयार झालेली आहे आणि खूप अशी छान घट्टही झाली आहे। थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते आणि टेस्टी लागते। करून पहा नक्की एकदा। इथे पाहू शकता तुम्ही, मस्त अशी घट्ट अशी ही खीर झालेली आहे। आणि आता मी हे पातेलं खाली घेतलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व हलवून घ्यायचं आहे। मिठाने खीरीला खूप छान चव येते। हे पहा, हे मिक्स करून झालेलं आहे। आता ही खीर आपली तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।